So God bless you. Let us go to the word. आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. आपण वचनाकडे Let's जाऊया. close our eyes and pray. पण आपले डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. Thank you, Lord Father. Gracious, loving Heavenly Father, we come before you. दयाळू कृपाळू परमेश्वर पिता, आम्ही सर्वजण तुझ्या जवळ येतो. Lord, we really humble and empty ourselves. परमेश्वर पिता, आम्ही तुझ्या जवळ स्वतःला नम्र करतो आणि स्वतः मोकळे करतो परमेश्वर. And Lord, you fill us with your wisdom. आणि परमेश्वर तुझ्या ज्ञानाने तू आम्हाला भर. Fill us with your knowledge. तुझ्या बुद्धीने आम्हाला भर. Fill us with your anointing. तुझ्या अभिषेकाने आम्हाला भर. Lord, today we come to you as we are. परमेश्वर, आम्ही जसे आहोत तसे आम्ही तुझ्या जवळ येतो. Yes, Lord, we look unto you right now. आम्ही तुझ्याकडे पाहत आहे परमेश्वरा. We come to you as with our Lord, with our weaknesses. परमेश्वर पिता, आम्ही आमच्या अशक्तपणाला तुझ्याजवळ घेऊन येतो. And you fill us with your strength. तुझ्या शक्तीने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर प्रभू. Lord, you bless everyone today. परमेश्वरा, आज इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित We कर. commit, Lord Father God, myself and Deepa into your hands. मी यावेळेला प्रभू परमेश्वर पिता मला आणि पास्टरांना तुझ्या हाती सोपवतो प्रभू. You use us for your glory. तू आमचा उपयोग तुझ्या गौरवासाठी कर प्रभू. In Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये. Amen. Today I have a short word. I believe that God will definitely bless you. आज आपल्याकडे एक छोटंसं वचन आहे की ज्याद्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. The title which I have given to for today's message is From Warrior to Warrior. ओके, आजचा जो मेसेज जो आहे किंवा आजचा जो संदेश आहे त्याचं जे टायटल आहे ते आहे म्हणजे चिंतेमधून योद्धा. From warrior to warrior. वॉरियर म्हणजे जो चिंता करणारा व्यक्ती आहे, चिंता करणारा जो आहे त्याच्यापासून एक योद्धा. Our God can change anybody and He can make them anything. आपला परमेश्वर जो आहे तो कोणालाही बदलू शकतो आणि कोणालाही तो एका अशा पदावर किंवा हुद्द्यावर तो ठेवू शकतो. Sometimes we see ourselves in situations where problems are suppressing us. भरपूर वेळेस आपल्याला ज्या समस्या असतात त्या समस्येमुळे आपण आपल्याला स्वतःला दबलेला पण पाहतो. Sometimes we feel the situation or the life is so heavy upon us. भरपूर वेळेस आपलं जे जीवन आहे किंवा जी परिस्थिती आहे ती भार असल्यासारखी वाटते आपल्याला. We feel nothing is happening in our life. आपल्याला असं वाटत असतं की माझ्या जीवनात काहीच होत नाहीये. And we are just sitting there with a hopeless mind. आणि आपल्याला असं वाटत असतं की मी माझ्याकडे काहीच आशा नाहीये आणि आशा असलेल्या मनाने आपण बसलेलो असतो. So we feel we can't rise up. आपल्याला असं वाटतं की मी कधीच उभा नाही राहू शकणार. We want to run but we can't. मी पळू इच्छितो पण मी पळू शकत नाहीये. We want to do something good but we can't. मी काहीतरी चांगलं करू इच्छितो पण मी करू शकत नाहीये. So we slowly enter in a state of fear and anxiety. आणि आपण ह्या अवस्थेमधून काय करतो, भीतीमध्ये आपण प्रवेश करतो. Our fear and anxiety has freezed us. आणि ती जी भीती आहे, ती जी काळजी आहे ती आपल्याला फ्रीज करून टाकते. बांधून ठेवते आपल्याला. And we feel that we are awestruck. म्हणजे आपल्या परिस्थितीमुळे काय होते की आपण थक्क होऊन जातो त्या परिस्थितीमुळे. Yes, we are awestruck. We don't know what is happening in my life. आणि आपण थक्क होऊन जातो किंवा शॉकिंग असते त्या परिस्थितीबद्दल आपल्याला आणि आपल्याला कळत नाही की काय करायचं. So why the things are not happening as I desire? आणि माझ्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी होत नसतात. Then what to do? तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी काय करू. So today if you are in this situation, जर आपल्यापैकी कोण अशा सिच्युएशन मध्ये जर असाल, so God will speak to you today. परमेश्वर तुमच्याशी आज बोलेल. Sometimes we ask God, why did you God leave me? भरपूर वेळेस आपल्याला असं वाटतं की परमेश्वर तुम्हाला का सोडलेस. Yes, we feel God has left me alone. आपल्याला भरपूर असं वाटतं की परमेश्वराने मला सोडलेलं आहे. God hating. परमेश्वर काहीच करत नाहीये. So today there is a very powerful word for you people. पण आज जे असं विचार करतात त्यांच्यासाठी एक महान आणि शक्तिशाली वचन आहे. There is the same person in the Bible. आणि बायबलमध्ये देखील एक असा व्यक्तीचं उदाहरण आहे. There are many people, but today we will see
from this person's life. भरपूर लोक आहेत असे, पण आपण एका व्यक्तीबद्दल बघणार आहोत. Let's open our Bibles to book of Judges chapter 6. यावेळेला आपण शास्त्रेचं पुस्तक काढूया. शास्त्रे Judges chapter 6 verse 1. शास्त्रेचा 6वा अध्याय पहिलं वचन. And the children of Israel did evil in the sight of the Lord, and the Lord delivered them into the hands of Midian 7 years. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानांच्या हाती दिले. So this was a tough time for Israelites. ही जी वेळ होती ती इस्रायल लोकांसाठी एक टफ वेळ होती, एक कठीण वेळ होती. God has delivered them into the hands of Midianites. ज्या ठिकाणी इथे लिहिलेलं आहे की परमेश्वराने मिद्यानी लोकांच्या हातातून त्यांना सोडवलं होते. सोडून दिलं. So they are in problem now. They have lost their houses. ते आता एका समस्येमध्ये होते. त्यांनी त्यांची जी घरं होती ती त्यांची घरे हरवलेली होती, त्यांच्याकडे घरं नव्हती. Read verse number 2. दुसरं वचन आपण वाचूया. What it says, the hand of the Midians prevailed against Israel and because of the Midianites, the children of Israel made them the dens which are in the mountains and caves and strongholds. मिद्यानांचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानांच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपल्यासाठी विवरे गुहा व दुर्ग तयार केले. See, they left home and they started hiding in the mountains. बघा, त्यांनी आपली घरं सोडली आणि ते डोंगरावरती राहू लागले. They thought mountains will protect them. त्यांना असं वाटलं की जे डोंगर आहे ते त्याचं संरक्षण करेल. They think that we are safe. त्यांना असं वाटत होतं की आम्ही तिथे सेफ आहे, आम्ही तिथे सुरक्षित आहे. You know, many times we make the same mistake. खूप वेळा आपण सुद्धा अशी चूक करतो. When the problems are following us, when the problems are suppressing us, जेव्हा समस्या आपल्याला दाबत असते, जेव्हा समस्या आपल्या मागे येत असते, at that time we make our own solutions. त्यावेळेला आपण काय करतो की स्वतः काहीतरी समस्यांचं निवारण आपण करण्याचा प्रयत्न करतो. We feel that is right. Okay, let us do it. आपल्याला असं वाटतं की मी जे करत आहे ते बरोबर आहे. Okay, things are bad, but I will do this so that I can come out of this situation. जी परिस्थिती आहे, जी मी जे काय करत आहे त्याच्यातून काय निष्फळ होईल मला माहित नाही, पण मला ते करायचं आहे. But their God needed one man to change the whole nation. पण परमेश्वराला एक असा व्यक्ती पाहिजे की जो संपूर्ण देशाला बदलू शकेल. God was searching one person. परमेश्वर एका अशा व्यक्तीला शोधत आहे. There was one man in this nation, Israel. आणि तो व्यक्ती इस्रायल लोकांच्या मध्ये होता. Let us read. आपण ते वाचूया. About him, who is that person? कोण तो व्यक्ती आहे ते आपण बघूया. Yeah. Verse number 11. 11 वचन आपण वाचूया. And there came an angel of the Lord and sat under an oak which was in Ophrah, that pertained unto Joash the Abizarite. And his son Gideon threshed the wheat by the winepress to hide it from the Midianites. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबीएजरी याच्या एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता. See, there is a man here called Gideon. बघा, इथे एक व्यक्ती आहे गिदोन. And he was threshing the wheat. बघा, तो जो आहे तो गव्हाची झोडणी करणारा व्यक्ती होता. Yes. See now what happens. At that time, angel came and met him. आणि त्यावेळेला काय झालं की परमेश्वराचे दिव्यदूत आले आणि ते त्याला भेटले. This man Gideon was so much scared and he was hiding and he is collecting the wheat. आणि तो त्यावेळेला खूप घाबरला आणि घाबरून तो काय करायला लागला की गहू जे आहे गव्हाची झोडणी तो करू लागला. Because he knew enemies will come and loot all the harvest from this field. आणि त्याला भीती होती की जे काही उत्पन्न होतं, जे काही शेतीचं उत्पन्न होतं ते शत्रू येऊन घेऊन जातील, म्हणून तो झोडणी करत होता. That's why he hid himself. म्हणून तो स्वतःला लपवू लागला. See, this is how different people found their own solutions for the same problem. बघा, असे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतील की जे काय करतात की स्वतःला वाचवण्यासाठी अशा वेगवेगळे प्रयत्न ते करत असतात. They feel
somehow that we will survive. त्यांना असं वाटत असतं की कसं तरी माझा बचाव होऊ दे. My dear church, survival is not a Christianity. Surviving is not Christianity. कसं तरी जगायचं आहे Christianity नाही. कसं तरी जीवन जगणे किंवा स्वतःला म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करणे ही Christianity नाही आहे. कसं तरी जगूया, चलता है, कैसे भी हम जिंदगी जीना है, जिंदगी चल रहा है. No, it is not that one. That is not Christianity. ती Christianity नाही आहे प्रिय. But the revival is the Christianity. पण जे संजीवन जे आहे, we have to keep that revival every time. ते जे संजीवन आहे ते आपल्याला कंटिन्यू ठेवायचे आपल्या सोबत. All the religion they are surviving to exist. प्रत्येक जे धर्माचे लोक आहेत ते काय करतात की त्या धर्मासाठी किंवा त्या रिलीजन साठी जगायला धडपड करतात. जगण्याची धडपड ते करत असतात. All the religion, they are just struggling to live. आपण म्हणजे बाहेर बघतो की वेगवेगळ्या जातीचे धर्माचे जे लोक आहेत ना ते फक्त जगण्यासाठी धडपड करत असतात. But Jesus taught us to live. What is the real life? It is the revival is the real life. पण परमेश्वर आपल्याला शिकवत आहे की जे जीवन काय आहे, रियल लाईफ काय आहे ते म्हणजे संजीवन परमेश्वराचं. So here we see Gideon is just collecting harvest secretly, is hiding himself. या ठिकाणी आपण बघतो की गिदोन काय करत आहे की त्याचे गहू जे होतं त्याची झोडणी तो करत आहे. And he is sad, he is thinking in his mind. आणि तो दुःखी आहे आणि तो मनामध्ये विचार करत आहे. Why we are facing problem? का मी या समस्येला तोंड देत आहे? Why we are not living in our homes? का मी आमच्या घरामध्ये राहू शकत नाही? Why we are living in the dens, in the caves? का मी गुहांमध्ये त्या डोंगरामध्ये मी राहत आहे? Why God is not doing anything? का परमेश्वर काय करत नाही आमच्यासाठी? We don't have enough food to eat. आम्हाला एक वेळचं अन्न देखील व्यवस्थित खायला मिळत नाहीये. Why problems are behind us? का समस्या आमच्या पाठीमागे आहे? He is just worried. तो फक्त चिंता आणि चिंताच करत And he is होता. collecting the wheat. आणि तो काय करत होता की गहू तो गोळा करत होता. And at that time, आणि त्यावेळी angel met him. परमेश्वराचे दिव्य दूत त्याला त्या ठिकाणी भेटण्यास आले. What did that angel tell him? त्या दिव्य दूताने त्याला काय सांगितलं? Verse number 12. वचन 12. And the angel of the Lord appeared unto him and said unto him, The Lord is with thee, the mighty man of warrior. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. Today you need to listen to this message very carefully. हा जो मेसेज आहे हा तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. Don't miss anything. एकही गोष्ट तुम्ही मिस करू नका. If nice food is there, how we eat? The plate is so clean. जेव्हा सुंदर असं अन्न ताटामध्ये असतं तेव्हा आपण सगळं असं संपवतो. We don't leave anything. Plate is very clean. आपली प्लेट जी आहे आजची मेसेज ती पूर्ण क्लीन असायला. So let us take everything whatever you are hearing today. जे पण तुम्ही आज ऐकणार ते प्रत्येक गोष्ट तुम्ही ग्रहण करा आज. So here this man is worried. या ठिकाणी गिदोन जो आहे तो चिंता करत आहे. He don't know what to do now. त्याला माहिती नाही की मी काय करावं. He don't know how to solve his problems. त्याला माहिती नव्हतं त्याच्या समस्येचं निवारण काय आहे. He has no money. त्याच्याकडे पैसा नव्हता. He has no proper house. त्याच्याकडे घर नव्हतं. Only problems and problems and problems. फक्त समस्याच होती. What to do now? आता काय करायचं? And he thought himself he is a very weak man. आणि त्याने स्वतःला असं सांगून टाकलं होतं की तू खूप कमजोर व्यक्ती आहेस तू. He may be thinking that I can't do anything. म्हणजे तो कदाचित असा विचार पण करत असेल की मी काहीच करू शकत नाही. What I can do to come out of this problem? मी काय करू शकतो या समस्येतून बाहेर निघण्यासाठी? Listen, there is a good news. ऐका, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. He is thinking about the whole nation. तो जो आहे ना तो संपूर्ण देशाबद्दल विचार करत होता. He didn't think about his own personal family. तो जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या कुटुंबाचा फक्त विचार करत नव्हता. He said, तो म्हणाला, why we are in this condition. तो काय म्हणाला बघा, आम्ही ह्या समस्येमध्ये का आहे? मी म्हणाला नाही, आम्ही म्हणाला. Hallelujah. Hallelujah. He is worried for the whole nation. तो जो आहे तो संपूर्ण देशासाठी चिंतेमध्ये होता. Today we are worried of our own families, our own responsibilities. आज जर आपण बघितलं तर आपण आपल्या स्वतःच्याच फॅमिलीसाठी आणि जबाबदारीसाठी चिंतेमध्ये असतो. First we need to stop doing these kind of things. पहिली
पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ही चिंता करणं सोडलं पाहिजे. Don't worry about your own personal things. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक समस्याबद्दल चिंता करणं सोडून द्या. Think about a nation. देशाबद्दल विचार करा. Think about the whole Christian community. संपूर्ण जे ख्रिश्चन कम्युनिटी आहे त्याच्याबद्दल विचार करा. Yes, stop saying my problem, my problem, my problem. Say our problem. माझी समस्या असं म्हणणं सोडून द्या आणि आमची समस्या असं म्हणायला So शिका. this man is worried. आणि हा जो व्यक्ती आहे तो चिंतेत होता. And God chose a man filled with worries. आणि परमेश्वराने काय केलं, जो चिंतेने ग्रासलेला व्यक्ती होता त्याला परमेश्वराने निवडलं. Amen. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. Day before yesterday we went to one village. परवा दिवशी आम्ही एका खेडेगावामध्ये गेलो होतो. There was we went to inaugurate a parlor. एक पार्लर होतं, त्याचं उद्घाटन होतं, इनॉग्रेशन. Many ladies were invited for that inauguration. भरपूर स्त्रियांना तिथे आमंत्रित केलं होतं. And I was praying. आणि पास्टर तिथे प्रार्थना करत होते. As I was praying, God told me there is a lady here. She is worried. She is in a depression. आणि पास्टर जेव्हा प्रार्थना करत होते त्यावेळेला त्यांना म्हणजे पवित्र आत्म्याने सांगितलं इथे एक अशी स्त्री आहे की ती खूप चिंतेत आहे. After the prayer, I asked her, who is that lady who is in depression? आणि प्रार्थना झाल्यानंतर मी विचारलं की कोण अशी एक व्यक्ती आहे की जी डिप्रेशन मध्ये आहे. And other ladies told, no, this lady, this is the one who is in depression. आणि बाकीच्या सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी एका स्त्रीकडे हात करून दाखवला की ही ती स्त्री आहे. See, God's eyes fell upon that Muslim lady. आणि परमेश्वराचे जे डोळे आहेत ना ते त्या मुस्लिम जी स्त्री होती तिच्यावरती पडले. God chose her. परमेश्वराने तिला निवडलं. Here, God came to meet this man Gideon, who was filled with worries. आणि परमेश्वर सुद्धा या ठिकाणी आपण बघतो की जो चिंतेने ग्रासलेला व्यक्ती आहे गिदोन, परमेश्वर त्याची भेट घेण्यासाठी आला. So now God started dealing in his life. आणि परमेश्वर काय करू लागला की त्याच्या जीवनाबरोबर तो डील करू लागला. How we can come out of those things? आपण कसं या समस्येमधून बाहेर पडू शकतो? Problems are suppressing me. समस्या तुम्हाला दाबतात. We don't see any ways to come out. आपल्याला कळत नाही की त्याच्यातून आपण बाहेर कसं यायचं. See how God brings him out. बघा परमेश्वर कसा त्या व्यक्तीला बाहेर काढतो. God didn't do like this. Come here, I will take you outside. परमेश्वर असं नाही करत की तू ये आणि मी तुला बाहेर काढतो. God didn't give him, okay, you don't have food, take this food, I will give you food. परमेश्वर असं नाही करत की तुला खायला नाही आहे ना तर हे घे, असं नाही करत He परमेश्वर. didn't do that one. He didn't do any such things. परमेश्वर अशा गोष्टी करत नाही प्रियांनो. You know, our God is very strange God. He works in a different way. आपला परमेश्वर हा एक निराळा परमेश्वर आहे. त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे प्रियांनो. And God sent an angel. परमेश्वर दूताला म्हणाला. And that angel told him, you mighty man of warrior. परमेश्वरचा दूत त्याला काय म्हणाला माहिती की हे बलवान वीरा असं म्हणाला. If I was there, I will think why you are telling me warrior. I am worried already. आपण त्यावेळेला असं म्हटलं असतं की परमेश्वर काय तू मला असं म्हणत आहेस, मी चिंतेने ग्रासलेलो आहे. The angel will tell, no, not warrior, you are a warrior. परमेश्वर तिथे काय म्हणाले की नाही तू चिंता करणारा नाही आहेस तर तू योद्धा आहेस. Hallelujah. 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 You know, this is how God looks at you when you are worried. बघा ज्यावेळी तुम्ही चिंता करत असता तेव्हा परमेश्वर तुम्हाला कोणत्या नजरेने बघत आहे ते बघा. People may look at you in a different way, but there is a God who is looking at you that you are the warrior. लोक जे आहेत अशा समस्येमध्ये तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात, पण परमेश्वर जो आहे तो तुम्हाला अशा या समस्येच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या नजरेने बघतो. Hallelujah. Hallelujah. His one word will change our lives. त्याचा एक शब्द आपलं जीवन बदलून टाकतो. When he said warrior, we will become warrior. जेव्हा तो म्हणतो की तुम्ही योद्धे आहात तर आपण योद्धे बनतो प्रियांनो. And how he became a warrior now? आणि तो एक वीर किंवा योद्धा कसा झाला? That's a different story now. It's so beautiful it is. ती जी स्टोरी आहे ती जी गोष्ट ती खूप सुंदर आहे. I want to share with you today the first thing, that is the self-awareness. पहिली गोष्ट आज मी तुम्हाला शिकवू इच्छितो ती म्हणजे सेल्फ अवेअरनेस म्हणजे आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. You know, God told you something about him, who he is. परमेश्वर जो आहे तो त्याला सांगू इच्छित होता की तू कोण आहेस. He thought himself that he is a failure. गिदोन जो आहे तो
person. तो एक स्वतःला अयशस्वी असा व्यक्ती समजत होता. But God came and told him, no, 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 you are not a flop, you are not a failed man, you are a warrior. पण नाही, परमेश्वर काय म्हणाला, नाही नाही, तू अयशस्वी नाहीयेस, तर तू एक योद्धा आहेस, असं परमेश्वर त्याला बोलला. But Gideon was not happy by that word. पण गिदोन जो होता ना, तो त्या परमेश्वर जे काही त्याला बोलला त्याच्याबरोबर तो सहमत नव्हता किंवा तो आनंदी नव्हता. But Gideon told like this in verse number 13. आणि 13 वचनामध्ये गिदोन त्याला म्हणाला, O my Lord, if Lord be with us, why then is all this befallen us? बघा तो काय म्हणत आहे. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तर हे सर्व आमच्यावर काय आहे? So he thought God has left him. तर तो काय विचार करत होता की परमेश्वराने त्याला सोडलेला आहे, So nothing is happening. म्हणून काय होत नाहीये. Yes. Read next verse. And the Lord looked upon him. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, See, that angel is not an angel, it is God. बघा तो जो दिव्यदूत होता तो दिव्यदूत नाही, पण परमेश्वर बोलत होता. Yes, initially it said an angel, but now it is telling the Lord. बघा आपण पहिल्या अगोदरच्या वचनात बघितले की दिव्यदूत होते, पण तो दिव्यदूत नाहीये, तर परमेश्वर आहे. Sometimes God comes to us like an angel. परमेश्वर कधी-कधी दिव्यदूतांच्या द्वारे आपल्याकडे येतो. See what the Lord told him. बघा की परमेश्वर काय म्हणत आहे. You go in this might, then shalt have Israel from the hand of the Midianites. तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायेलाला मिद्यानाच्या हातून सोडव, मी तुला पाठवल्याने ना. You know, God, we need to come to this awareness. बघा आपल्याला जागरूक राहण्याची गरज आहे. ओळखणे गरजेचे आहे. आपल्याला ओळखणे गरजेचे आहे. We need to know what I have. आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याकडे काय आहे. Angel came and told him, God is with you. बघा दिव्यदूत येऊन काय सांगितले की परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. So from there, this man who was warrior, he became warrior. बघा तेव्हा हा जो व्यक्ती आहे, जो चिंता करणारा व्यक्ती होता, तो काय झाला, एक योद्धा झाला. Devil always comes and tells you that God has left you, God is not with you. बघा सैतान नेहमी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला सांगेल की परमेश्वराने तुम्हाला सोडलेला आहे. That's a great lie. ते एक खोटी गोष्ट आहे प्रिय. Don't believe those thoughts. त्या गोष्टीचा विचार करू Yes, नका. when you get a thought saying that God is not with you, never believe those thoughts. जेव्हा सैतान तुम्हाला असं म्हणेल की परमेश्वर तुमच्या बरोबर नाहीये, तेव्हा त्याचा विचार तुम्ही करू नका प्रिय. Keep up this thought that God is with me every time. आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आपण ठेवूया की परमेश्वर प्रत्येक वेळी माझ्या बरोबर आहे. See, go in this might. What the Lord told here, go in this might. बघा इथे परमेश्वर काय सांगत आहे 14 वचनामध्ये, तू आपल्या बळाचा उपयोग करू नको आणि जाऊन इस्रायेलाला मिद्यानाच्या हातून सोडव, असं परमेश्वर म्हणत आहे. तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायेलाला. There should be one word. तू आपला हा बळाचा. Ha is there in English. This might. You go in this might. बघा इथे काय सांगत आहे की तुझ्या ह्या बळाचा उपयोग तू कर. What is that power? That power is that God is with me. बघा ह्या बळाचा याचा अर्थ काय आहे की परमेश्वराची शक्ती किंवा परमेश्वर आपल्या बरोबर आहे, त्याचा उपयोग तू कर, असं परमेश्वर सांगत आहे. So we should be aware of this truth that God will never leave us in any situation. आणि आपल्याला ओळखण्याची गरज आहे प्रियांनो की परमेश्वर कुठलीही परिस्थिती असू दे, तो आपल्याला सोडत नाही. That is the first thing. ही पहिली गोष्ट आहे. Some people know this. Okay, God is with me. They stop there. भरपूर लोकांना माहिती असतं की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, ते तिथेच थांबतात. But there is something to do. पण काहीतरी करण्याची पण गरज असते. They say God is with me, God is with me, but still they are living in problems. बघा ते फक्त म्हणत असतात परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर आहे माझ्या बरोबर, पण ते काहीच करत नाही. But you know what Gideon did? Gideon did something very beautiful in the next verses. बघा जेव्हा आपण पुढच्या वचनात वाचतो तेव्हा गिदोनने काय केलेलं आहे की परमेश्वर जसं त्याला सांगितलं तसं त्याने केलेलं आहे. What did he do? त्याने काय केलं? Number 2. That's the number 2. He took God's guidance. दुसरी गोष्ट त्याने परमेश्वराचं मार्गदर्शन घेतलं. Yeah, we are in problem, but
we don't take God's guidance, how to come out of it? बघा आपण जेव्हा समस्येमध्ये असतो तेव्हा आपण परमेश्वराचं मार्गदर्शन कधीच घेत नाही. We do our own ideas. आपण आपल्या बुद्धीने चालत असतो. Just like Israelites, they went to the caves, they went to the dens, they hid themselves. We do our own ideas. जसं इस्रायल लोक मिद्यानापासून म्हणजे लपण्यासाठी जसं गुहांमध्ये गेले, स्वतःची घरं त्यांनी सोडली, तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या बुद्धीने चालत असतो. Okay, let us read verse number 25. 25 वचन आपण वाचूया. And it came to pass the same night that the Lord said unto him, Take thy father's young bullock, and even the second bullock of 7 years old, and throw down the altar of Baal that thy father has, and cut down the grove that is by it. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, आपल्या बापाचा गोरा म्हणजे दुसरा गोरा जो 7 वर्षाचा आहे तो घे, तुझ्या बापाची बाळ देवाची वेदी पाडून टाक, तिच्यापाशी असलेली आशेरा मूर्ती तोडून टाक. What is the next thing? पुढची गोष्ट काय आहे? God is telling him to break something. परमेश्वर गिदोनाला सांगत आहे की काहीतरी तू तोड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Say after me, break. माझ्या पाठीमध्ये बोला. Break. Break. ब्रेक. तोडा. तोडा. काय तोडायचं? हड्डी? नाही. What we have to break? आपल्याला काय तोडायचं आहे? See, we say God is with me, God is with me, God is. We stop there. बघा आपण सतत म्हणत असतो परमेश्वर माझ्याबरोबर आहे, परमेश्वर माझ्याबरोबर आहे, आपण तिथेच थांबतो. Don't stop. थांबू नका. You need to break something. तुम्हाला काहीतरी तोडण्याची गरज आहे. What God told him to break? परमेश्वराने कोणती गोष्ट तोडण्यासाठी सांगितलेलं आहे? God told him to break the altar of Baal. त्यांनी काय सांगितलं की जे बाळ मूर्तीच्या होत्या त्या पाडून टाक म्हणून सांगितलं. See, there are some unwanted things in our lives. बघा आपल्या सुद्धा जीवनामध्ये अशा न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये आहेत प्रिय. God tells you, okay, you are telling that God is with me, God is with me. If I want to do something in your life, you need to break those unwanted things from your life. परमेश्वर काय म्हणतो की जर तुम्ही म्हणता की मी तुमच्या बरोबर आहे, पण तुम्हाला काहीतरी तोडण्याची गरज आहे. Yes, break those unwanted things which I don't like in your life. ज्या आपल्या जीवनामध्ये आवश्यक गोष्टी नाहीये, ज्याचा काही उपयोग नाहीये, त्या गोष्टी तोडण्याची गरज आहे. Yes, remove it. काढून टाका प्रिय. Listen. ऐका. Gideon had bullocks. गिदोनाकडे गायी होत्या. Gideon had soldiers. गिदोनाकडे सैन्य पण होते. Gideon had servants. त्याच्याकडे चाकर पण होते. He had everyone. त्याच्याकडे सगळं काही होतं प्रिय. But he was worried what to do. तरी पण तो चिंतेमध्ये होता, काय करू? You know, solution is with us. समस्येचं निवारण आपल्या सोबत आहे प्रिय. It is there somewhere in our lives. आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आहे. But we don't see the solution. आपण काय करतो की ती जी निवारण आहे त्याच्याकडे आपण बघत नाही. Hallelujah. हालेलुया. God didn't tell him to do something unusual. परमेश्वराने आपल्याला काहीतरी असाधारण गोष्टी करा असं म्हटलेलं नाही. God didn't tell Gideon, see, you don't have this thing, you go and bring from there. No. God didn't tell like that. परमेश्वराने गिदोनाला असं नाही म्हटलं की जी गोष्ट त्याच्याजवळ नाहीये ती त्याने करायला नाही सांगितली, जे आहे तेच त्याला तोडायला सांगितलं. God told, take the bullocks. त्याने सांगितलं की गायीला घेऊन या and tie the altar of Baal. आणि जे बाळ मूर्ती होती, बाळ मूर्तीच्या ज्या वेदी आहेत त्या पाडून टाकायला सांगितल्या And pull it with the bullocks. आणि त्या गायीच्या द्वारे तोडून टाक म्हणून सांगितलं. My dear people of God, माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो, if you want to come out of any bad situation, जेव्हा तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीतून बाहेर येऊ इच्छिता, there is something holding, some wrong altars are there. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या वेदी असतात ज्या तुम्हाला पाठीमागे खेचत असतात. Yes, we need to check our own lives. आपल्याला आपलं जीवन तपासण्याची गरज आहे. We need to ask God, why I don't see miracle in my life? आपल्याला विचारणं गरजेचं आहे प्रियांनो की प्रभू मी का तुझे चमत्कार माझ्या जीवनामध्ये बघू शकत नाहीये? Why I am in problems? का मी समस्येमध्ये आहे? Then God will tell you. तेव्हा देव तुम्हाला सांगेल, this thing you have to remove from your life. ही गोष्ट तुझ्या जीवनामध्ये आहे ती तू काढून टाक. Yes, break it. ती तोडून टाक. Once you break it, एकदा तुम्ही ती मोडली, you have to do something again.
तुम्ही काहीतरी आणखी करू शकता. What Gideon did. तेव्हा गिदोनाने काय केलं बघा. In verse number 26. 26 वचन. And build an altar unto the Lord. मग त्या खडकाच्या उच्च भागी आपला देव परमेश्वर याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध. Listen. First God told you break it. परमेश्वर पहिला काय म्हणाला? तोड. And now God says build something else. आता परमेश्वर काय म्हणत आहे की काहीतरी बांध. Hallelujah. Hallelujah. See, we Christians, we know, God is with me, God is with me, God is with me. But you don't see any miracle. बघा आपले ख्रिश्चन लोक सगळे विश्वासाला म्हणतात परमेश्वर माझ्याबरोबर आहे, पण काहीच आपण बघत नाही. But why there is not breakthrough? आपल्या जीवनामध्ये ब्रेकथ्रू का नाहीये? Something is there which God doesn't like in your life. काहीतरी असं आहे आपल्या जीवनामध्ये की जे परमेश्वर मोडू इच्छितो. And God says you break it. परमेश्वर सांगत आहे की त्या तोडा. Yes, you need to break those kind of things. आपल्याला ते तोडण्याची गरज आहे. It may be a small sin in your life. एक छोटंसं पाप असू शकतं आपल्या जीवनामध्ये. Yes, it may be holding you. त्या गोष्टी तुम्हाला कदाचित दाबून ठेवत असेल किंवा पकडून ठेवत It is असेल. holding your blessings. ते जे पाप आहे ते तुमच्या आशीर्वादाला थांबवलेलं असेल. You need to break those kind of things. तुम्हाला त्या गोष्टी किंवा ते पाप तोडण्याची गरज आहे. And then you build an altar. You do something to God which pleases God. आणि त्याच्यानंतर आपल्याला परमेश्वराला जे आवडेल ते करण्याची सुद्धा गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, we want some magic to happen in our life. आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी मॅजिक माझ्या जीवनामध्ये व्हावं. So God is with me. God will come and He will do something now suddenly. आणि परमेश्वर माझ्याबरोबर आहे म्हणजे परमेश्वर पटकन येईल आणि काहीतरी करेल तो. And sitting in front of an empty table, आणि रिकाम्या टेबल समोर आपण बसतो. I pray. आपण प्रार्थना करतो. After the prayer, God will fill the table with very good food. आणि आपल्याला असं वाटतं की मी आता प्रार्थना केलेली आहे, आता पूर्ण टेबल माझा चांगल्या चांगल्या पदार्थांनी भरेल. God, you give me more salary, more money. परमेश्वराला सांगतो की परमेश्वरा मला जास्त सॅलरी दे. And we expect God will be छप्पर फाड़ के देगा. नहीं देगा. आपल्याला असं वाटतं की परमेश्वर छप्पर फाडून आपल्याला देईल. परमेश्वर ये बोलेगा किसी का छप्पर का अच्छा करो तो पैसा मिलेगा. परमेश्वर आपल्याला सांगेल की गुणाचे तरी छप्पर जे आहे ते तू चांगलं कर तेव्हा तुझ्या जीवनात काय होईल. If we want breakthrough in our lives, जर आपल्या जीवनामध्ये बदल पाहिजे असेल, break all those unwanted things from your life. आपल्या जीवनातील उपयोगी नसणाऱ्या गोष्टींना किंवा त्या पापांना तोडा. Sometimes it may be a small sin. काही वेळेला छोटंसं पाप असू शकतं. God may be expecting you to stop it. पण परमेश्वराची इच्छा असेल की तुम्ही ते तोडावं. God may be telling you to break it. परमेश्वर तुम्हाला सांगत पण असेल की तुम्ही ते तोडा. And afterwards you build. आणि त्याच्यानंतर तो सांगेल की तू बांध. Hallelujah. 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 So break something and build something. म्हणून काहीतरी तोडा आणि काहीतरी बांधा. So what happened next? आणि पुढे काय होतं? In verse number 27, 27 वचन. Then Gideon took 10 men of his servants and did as the Lord had said unto him. And so it was, because he feared his father's household and the men of the city, that he couldn't do it by day, that he did it by night. 27 वचन वाचूया आपण. गिदोनाने आपल्या बरोबर आपल्या नोकरांपैकी 10 जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्रीचे केले. He went and he broke that altar. तो गेला आणि त्याने काय केलं की त्या बाल देवाच्या ज्या वेदी होत्या त्या तोडल्या. Listen, this is a very funny thing. ही खूप मजेशीर गोष्ट आहे. He already had bullocks. त्याच्याकडे ऑलरेडी गायी होत्या. He had servants. त्याच्याकडे चाकर होते. Okay. He had rope to pull it. त्याच्याकडे दोरी होती तोडून म्हणजे ओढण्यासाठी. Everything was there. सगळं त्याच्याजवळ होतं. And he is sitting and thinking how I can solve the problem. आणि तो बसून तिथे विचार करत होता की मी कसं या समस्येतून बाहेर निघणार. God told him, परमेश्वर त्याला म्हणाला, I have already given you all the tools to overcome this problem. परमेश्वर काय म्हणाला की मी ऑलरेडी तुला त्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत त्या समस्येवरती विजय मिळवण्यासाठी. And he used only those things, that's all. आणि त्याने काय केलं त्याच वस्तू वापरल्या. आपण बघितलं वचनामध्ये. First thing, he broke the unwanted things. पहिली गोष्ट
नको असलेल्या गोष्टी त्याने तोडल्या. So if you want to raise above your problems, you have to break unwanted things. जर तुम्हाला तुमच्या समस्येतून वर यायचं आहे तर आमच्या जीवनामध्ये असलेल्या त्या गोष्टींना, पापांना तोडायचं आहे. If you want to become warrior, from warrior, remove unwanted things. बघा, जर आपल्याला चिंता करणाऱ्या व्यक्तीपासून जर एखादा योद्धा बनायचा असेल तर त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तोडल्या पाहिजेत. And then you build the altar. तेव्हाच तुम्ही परमेश्वरासाठी वेदी बांधू शकता. What is the altar? वेदी म्हणजे काय? I shared this thing about the altar I think last year. मागच्या वर्षी ऍक्च्युअली वेदीबद्दल पास्टरने शिकवलेलं आहे. But let me explain in a nutshell. I will explain in brief. तुम्हाला शॉर्ट मध्ये म्हणजे पास्टरने सांगितलं. Here we are seeing what we have to build an altar. आपल्याला वेदी बांधण्याची गरज आहे. What is an altar in the New Testament? नवीन करारामध्ये वेदी म्हणजे काय आहे? You know, some people say it is a prayer life. भरपूर लोक म्हणतात की वेदी म्हणजे प्रार्थनेचं लाईफ. Okay, that is right. ते पण बरोबर आहे. But how you will pray? पण कशी तुम्ही प्रार्थना We करायची? need to understand what happens at the altar. आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की त्या वेदीवरती काय घडतं. When a person goes to the altar in the Old Testament, जेव्हा आपण जुन्या काळामध्ये बघतो की जेव्हा एखादा व्यक्ती त्या वेदीजवळ जातो, he remembers all his sins. तो काय करतो की त्याचे सगळे पाप तो आठवण करतो. Yes, he remembers all his sins and he will sacrifice an animal there. तो काय करत असतो की त्या वेदीजवळ जातो आणि आपले पाप आठवतो आणि एक बलिदान तो तिथे देतो. In the New Testament, आणि नवीन करारामध्ये altar is a lifestyle. वेदी जी आहे ती आपली जीवनशैली आहे. Whenever you go to God, जेव्हा पण तुम्ही देवाजवळ जाता, whenever you go to pray, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता, you remember your sins. तुम्हाला तुमचे पाप आठवणं गरजेचं आहे. Yes, you remember, God, I am a sinner, God, I did this. Please, you forgive me. जेव्हा आपण वेदीजवळ जातो तेव्हा आपल्याला आठवण करण्याची गरज आहे की होय प्रभू मी पापी आहे. Yes, you need to know who you are when you start praying. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोण आहे. You should know your weaknesses. तुमच्या कमतरता तुम्हाला माहिती पाहिजे. You should know your sins. तुमचे पाप तुम्हाला माहिती पाहिजे. You should know what kind of sins are hunting you day and night. कोणत्या प्रकारचं पाप जे आहे ते नेहमी तुम्हाला त्रास देत आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. Yes, at that altar, in your prayer time, tell God, God, I am this kind of man. Please forgive me, God. जेव्हा तुम्ही वेदीजवळ जाता तेव्हा तुम्ही सांगा की होय परमेश्वर मी असा व्यक्ती आहे, मला या गोष्टीतून तू बाहेर काढ. So when you do it, जेव्हा तुम्ही असं करता, your altar is ready now. तुमची जी वेदी आहे ती तयार आहे. Hallelujah. Hallelujah. Your altar is ready now. तुमची वेदी तयार आहे. And then God will start speaking to you. तेव्हा परमेश्वर तुमच्याशी बोलायला सुरुवात God करतो. will show you some ways. परमेश्वर काही मार्ग तुम्हाला दाखवतो. And you will become a warrior. आणि मग तुम्ही एक योद्धे बनता. Hallelujah. 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 See, one side you should know your weaknesses. एका बाजूला आपल्याला आपल्या कमतरता माहिती असल्या And पाहिजे. on the other side you should know God's power. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परमेश्वराच्या शक्तीबद्दल देखील माहिती असणं That गरजेचं आहे. is the lifestyle of a Christian. ही ख्रिस्ती लोकांची जीवनशैली आहे. Some Christians they think, okay, I am strong, I am very nice person. That is one extreme. भरपूर ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की मी खूप स्ट्रॉंग आहे. And some people are on another extreme. They say, I am hopeless fellow, I am nothing, I can't do anything. आणि एका बाजूला आपण बघतो की भरपूर असे ख्रिस्ती लोक आहेत की जे म्हणतात की मी आशाहीन आहे. Both are wrong. दोघेही खूप दूर आहेत. Yeah, both are wrong. दोघेही चुकीचे आहेत. And what is the right attitude? पण जे योग्य गोष्ट काय आहे? The right attitude is that you are telling God, I have sins, I have wrong things in my life, you forgive me. योग्य कृती काय आहे की होय परमेश्वर मी पापी आहे, मी तुझ्या विरोधामध्ये पाप केलेलं आहे. And you are telling God, God, I am weak, but I am strong because of you. आणि जेव्हा तुम्ही वेदीजवळ जाता, जेव्हा तुमचे पाप तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला असं देखील म्हणायचं आहे की होय परमेश्वर मी वीक आहे, पण तू शक्तिशाली आहे. Yes, I can come out of this problem because of you, O God. मी या समस्येतून तुझ्याद्वारे बाहेर येऊ शकतो. Yes, I can't do anything, but with you I can do everything.
मी काही करू शकत नाही, पण तुझ्यासोबत जर मी असेल तर मी नक्की काहीतरी करू शकेन. Don't say सगळं God देव करतो सोडा. Don't sit idle. आपण असं नाही म्हणायचं की सगळं काही परमेश्वर करतो. आम्ही झोपणार. आम्ही झोपतो. That attitude won't work. ते त्या ज्या कृती आहेत ना त्या काहीच काम करत नाही. You have to tell God that you are depending on God. God, yes, God, I can't do this, but with you I can do more than this. आपण परमेश्वराला सांगितलं पाहिजे की परमेश्वर मी तुझ्यावरती अवलंबून आहे आणि तुझ्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. Build this altar. अशा प्रकारची वेदी तयार करा, जय मिळू शकता. You know, Gideon brought freedom to Israelites. गिदोनाने काय केलं की इस्रायल लोकांना सोडवलं प्रिय. Yes, hallelujah. Hallelujah. He became a very mighty man. तो नंतर एक मोठा महान देवाचा सेवक बनला. And because of him, all people came back to their homes. आणि गिदोनामुळे काय झालं की जे इस्रायल लोक जिकडे तिकडे लपून बसले होते ते पुन्हा त्यांच्या घरी आले. And they went back to their fields, their works. आणि ते त्यांचं काम करण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये वगैरे ते जाऊ लागले. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. And there was peace in the land. आणि त्या ठिकाणी परमेश्वराची शांती आली. Hallelujah. Hallelujah. So break something. First thing is that you should be aware that God is with you. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की परमेश्वर तुमच्या सोबत आहे. And number 2, break unwanted things from your life. दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये ज्या न आवडणाऱ्या ज्या उपयोगी नाहीयेत गोष्टी त्या तोडायच्या. And build the altar of God. आणि परमेश्वरासाठी आपल्याला वेदी बांधायची आहे. Then you will see the miracle. तेव्हाच तुम्ही परमेश्वराचे चमत्कार तुमच्या जीवनात बघणार. Then you will see yourself from warrior to you will become a warrior. तेव्हाच तुम्ही चिंतेमधून तयार झालेला एक योद्धा असा तुम्ही स्वतःला बघणार. Hallelujah. Hallelujah. So don't make yourself weak person. स्वतःला तुम्ही कमजोर बनवू नका. When you feel weak, जेव्हा तुम्हाला स्वतःला कमजोर वाटतं, when you think you can't do anything, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी काहीच करू शकत नाहीये, at that time I tell you are more powerful. पण त्याच वेळेला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खूप शक्तिशाली असता. Because God is waiting. Yes, this person is thinking himself very big. I can show all my power through him. बघा परमेश्वर अशा वेळेला आपल्याकडे त्याचं लक्ष जातं आणि तो म्हणतो की हा चिंता करणारा जो व्यक्ती आहे त्याला आता मी माझी सर्व शक्ती देऊन तयार करतो. Every day when I go to ministry, before I come here, जेव्हा पण मी सेवा करण्यासाठी बाहेर जातो, I tell one thing, God, I can't do anything. मी एकच गोष्ट परमेश्वराला सांगत असतो की परमेश्वर मी काहीच करू शकत नाही. I can't do anything. मी काहीच नाही करू शकत. पण if you are with me, I can do anything. पण तू माझ्याबरोबर जर आहेस तर मी काही पण करू शकतो. Yes, both attitudes are necessary. दोन्ही पण ज्या आपल्या कृती आहेत किंवा आपल्या ॲटिट्यूड आहे ते गरजेचं आहे. Hallelujah. 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 So surrender yourself at the altar. म्हणून परमेश्वराच्या वेदीसमोर स्वतःला समर्पित करा. Break all those unwanted things from your lives. ज्या न आवडणाऱ्या ज्या उपयोगी नाहीयेत अशा सगळ्या गोष्टी तोडून टाका. Search your lives. What is hindering your blessings? आपल्या स्वतःचं जीवन आपण तपासूया. कोणती गोष्ट आहे की जी परमेश्वराचे चमत्कार थांबवलेला आहे. We can fool the family people. आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांना आपण मूर्ख बनवू शकतो. We can fool the pastor. पास्टरना आपण मूर्ख बनवू शकतो. But we can't fool God. पण देवाला आपण मूर्ख बनवू शकत नाही. God's eyes are upon you wherever you go. परमेश्वराची जी नजर आहे तुम्ही कुठेही जा तुमच्यावरती असणार. So see you see what altars are there, unwanted altars, you break them. म्हणून ज्या न आवडणाऱ्या जे काही पाप असेल किंवा ज्या न उपयोगी असणाऱ्या गोष्टी असतील त्या तोडून टाका. Let's close our eyes. आपण आपले डोळे उघडूया. Let's stand up on our feet. आपण सर्व उभे राहूया. Father God, परमेश्वर पिता, Lord, we know and we believe that you are with us. परमेश्वर पिता आम्हाला माहिती आहे आणि आम्ही विश्वास करतो की तू आमच्या बरोबर आहेस. And Lord, today आणि प्रभू आज we break unwanted altars from our lives. प्रभू आज आमच्या जीवनामध्ये असलेल्या ज्या उपयोगी नाहीयेत अशा सर्व चुकीच्या गोष्टींना आम्ही तोडतो प्रभू. Lord, you don't like some things in our lives. परमेश्वर पिता आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुला आवडत नाहीत प्रभू. And I break them, Lord, right now. आणि आज मी त्या तोडू इच्छितो प्रभू.
माझ्या प्रिय मंडळी, search your lives. तुमचं जीवन तपासा. Yes. God may be showing you some things. परमेश्वर कदाचित तुम्हाला काहीतरी दाखवत असेल प्रियांनो. Break these things from your lives. त्या गोष्टींना तोडा प्रियांनो. See your own lives. तुमच्या स्वतःचं जीवन तुम्ही तपासा प्रियांनो. Don't look at other people. दुसऱ्या लोकांच्या जीवनाकडे बघू नका. You are not like this because of other people. You are like this because of your own self. तुम्ही इतर कुठल्याही लोकांच्यामुळे तुमची परिस्थिती अशी नाहीये, तर तुमच्या स्वतःच्या काही कमतरतांमुळे तुमची परिस्थिती अशी आहे. Yes, somewhere just like Gideon, you know, you have to break some unwanted things. आमच्यापैकी बहुतेक जण गिदोनासारखे असू शकतात आणि त्यांना गिदोनाने जसं त्या वेदी तोडल्या तशी काही गोष्टी आपल्या जीवनातल्या तोडण्याची गरज आहे. You know, Gideon was every day he was looking at that altar. बघा, गिदोन जो होता तो प्रत्येक दिवशी त्या वेदीकडे बघायचा. But he didn't understand that is the cause of the problem. पण कधीच तो ज्या बाळ देवाच्या ज्या मूर्ती होत्या, ज्या वेदी होत्या, त्याला कधीच कळू शकलं नाही की हे माझ्यासाठी समस्या असेल. He thought it's okay, it will be okay with us. त्याला काहीच वाटायचं नाही. तो म्हणायचा की ह्याच्यामुळे काही समस्या असेल असं मला वाटत नाही. Many times we also live with some things, some sins which are stealing our blessings. आपल्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे प्रियांनो, अशा काही गोष्टी असतील की ज्या आम्ही जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत ते आशीर्वाद थांबलेले आहेत प्रियांनो. Oh, Lord, lift up your hands and say, break those altars. Break those altars, my dear people. माझ्या प्रिय मंडळींनो, त्याच्या पापाच्या वेदी आहेत त्या तोडा प्रियांनो. God is speaking to you today. I am very sure that God is speaking to you. मला खात्री आहे की परमेश्वर आज तुमच्याशी बोलत आहे. God is telling you to remove those things from your lives. आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की त्या गोष्टी काढून टाका ज्या परमेश्वराला आवडत नाही प्रियांनो. Build an altar for God. आणि परमेश्वरासाठी एक वेदी बांधा प्रियांनो. There you will tell. There you will say. आणि तेव्हा तुम्ही असे म्हणा, Lord, I know I have these kind of sins in my life. आणि परमेश्वराला सांगा प्रियांनो की होय परमेश्वरा, ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत. Lift up your hands, both hands. आपण सर्वजण आपले दोन्ही हात उंच करूया प्रियांनो. Yes.